ऐकलं का? आपल्या देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे विदेशाला गेले होते आणि विदेशात जाऊन म्हणे त्यांनी एका युनिव्हर्सिटीमध्ये बोलताना असं विधान केलं की आपल्या देशातलं आरक्षण संपवण्याचा त्यांचा विचार आहे. मी नाही असं ऐकलं, त्यांच्या भाषणातही असं दिसलं नाही. परंतु भाजपाची मात्र तमाम बांडगुळ आणि अंडीपिले आहेत ना महाराष्ट्रातली, ही राज्यभरामध्ये आंदोलन करतायत आणि या आंदोलनामध्ये स्वतःला विद्वान समजणारे, इंग्रजीवर प्रभुत्व असणारे, स्वतः व्यवसायाने वकील पदवीने असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि त्यांच्याबरोबर भारतीय जनता पार्टीचे केडर विद्वान, जे की मूर्खाच्या नंदनवनामध्ये सातत्याने वावरतात असे केडर विद्वान, तेही आंदोलनामध्ये सहभागी आहेत. कारण काय आहे तर म्हणे राहुल गांधींनी या देशातल्या ST पासून ते OBC पर्यंतच्या जेवढ्या म्हणून कॅटेगरीज आहेत या कॅटेगरीतलं आरक्षण संपवण्याची भाषा केलेली आहे आणि राहुल गांधी आरक्षणाच्या विरोधात आहेत. म्हणून राहुल गांधींचा निषेध केला पाहिजे, त्यांचे पुतळे जाळले पाहिजे, त्यांच्या पुतळ्याला जोडे मारले पाहिजे, काय वाटेल ते केलं पाहिजे आणि ते सुरू सुद्धा आहे. त्याचं तर सोडाच, त्यांच्या पाठीमागं राहून त्यांचं समर्थन करणारी मूर्ख मीडिया, मूर्ख पत्रकारिता करण्यापेक्षा यांनी गुरं राखायला पाहिजे होती. त्यांची तीच लायकी आहे खरी तर. हे सुद्धा सांगतायत की राहुल गांधींनी अमेरिकेमध्ये जाऊन आपल्या देशातलं आरक्षण संपवण्याची भाषा केलेली आहे. त्या विषयावर आज मी बोलणार आहे. नमस्कार, मी राजीव पाटील आणि आपण पाहताय द रिंगल लाईव्ह. किती अवघड परिस्थिती निर्माण झाली आहे बघा भारतीय जनता पार्टीची, देशाची नाही, भारतीय जनता पार्टीची, की जे विधान राहुल गांधींनी केलंच नाही, जी भाषा राहुल गांधींनी वापरलीच नाही किंवा जे शब्द वापरले त्या शब्दाचा अर्थ किंवा ते पूर्ण वाक्य न ऐकता राहुल गांधीचा निषेध करायला या देशातली भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरते. काय म्हणाले राहुल गांधी? खरं म्हणजे राहुल गांधींचं भाषण हे इंग्रजी होतं. आता भारतीय जनता पार्टीच्या किती भांडगुळांना इंग्रजी नीट कळतं हाही प्रश्न आहे. दिल्लीवाल्यांना तर कळत नाही हे अनेकदा सिद्ध झालंय, पण महाराष्ट्रातले जे आंदोलन करतायत आज त्यांनाही इंग्रजी येत नाही, त्यांनाही इंग्रजीचे अर्थ कळत नाहीत का, असा प्रश्न निर्माण होतोय. मी देशातल्या किंवा हे आजचा माझा लाईव्ह ऐकणाऱ्या तमाम मंडळींना विनंती करणार आहे की आपण राहुल गांधींच्या वॉलवर जा, त्यांच्या यूट्यूब चॅनलवर जा, त्यांना विचारलेला प्रश्न, त्या प्रश्नाचं त्यांनी शांतपणे दिलेलं उत्तर आपण सगळेजण मिळून ऐका आणि मग ठरवा राहुल गांधी काय म्हणाले. राहुल गांधीला असा प्रश्न विचारला होता की तुमच्या देशामध्ये सातत्याने आरक्षण या मुद्द्यावर आंदोलन होतात, चर्चा घडतात, आरक्षणाचा हा प्रश्न तुमच्या देशातला कधी संपणार आहे की नाही संपणार आहे. त्यावर राहुल गांधी असं म्हणाले की माझ्या देशातल्या सर्व जाती जमाती पंथाचे लोक जेव्हा आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या समानतेच्या पातळीवर येतील तेव्हा आरक्षण संपवण्याचा विचार होऊ शकतो. परंतु आज तशी परिस्थिती नसल्यामुळे आहे ते आरक्षण टिकवायला हवं, किंबहुना ते 50% अधिक वाढवून आणखीन लोकांना त्याच्या आरक्षणाच्या सवलती द्यायला हव्यात. हे राहुल गांधींचं विधान आहे आणि राहुल गांधीच्या या विधानाचा सरळ सरळ चुकीचा अर्थ घेऊन म्हणण्यापेक्षा जे जे आंदोलन आहेत त्यांनाही कळतं की राहुल गांधी असं म्हणलेच नाहीत, तरी सुद्धा आंदोलन करायचंय. देशामधल्या आरक्षित समूहांना, मग ते OBCला, STला, SCला किंवा जेवढ्या पण कॅटेगरीज आहेत यांना दाखवून द्यायचं, बघा राहुल गांधी तुमच्या विरोधात आहेत.
अरे मूर्खांनो, ओबीसीचे लोक, एसीचे लोक, एसटीचे लोक तुमच्यापेक्षा खूप शहाणे आहेत. त्यांना इंग्रजी येतं, त्यांना विवेक आहे, अक्कल आहे. आज ओबीसी, एसटी, एनटी, व्हीजेएनटी जेवढे आरक्षित कॅटेगरी मधले लोक आहेत ना, ते राहुल गांधीच्या त्या विधानाचं कौतुक करतायत की राहुल गांधीचं कसं विजन आहे, राहुल गांधीची दृष्टी कशी आहे की या देशातला प्रत्येक नागरिक, प्रत्येक जात, प्रत्येक समूह, प्रत्येक पंथ हा समानतेच्या पत्रिकेवर आला पाहिजे. आर्थिक समानता, शैक्षणिक समानता, सामाजिक समानता, राजकीय समानता, प्रत्येक ठिकाणी तो समान असला पाहिजे. हा करोडपती, हा अब्जोपती, हा मागास, हा दारिद्र्यरेषेखाली, किंवा हा त्या जातीचा, हा ह्या जातीचा, हा उच्च जातीचा, हा हलक्या जातीचा, हे जे काही भारतात आहे ना घाण विचारसरणी भारतातल्या मनोवादी लोकांची, यातून देशाला सावरायचं, देशाला एका उंचीवर घेऊन जायचंय. जी उंची समानतेची उंची असेल, जिथे प्रत्येक भारतीय अत्यंत स्वाभिमानानं आणि बरोबरीनं, मजबूतीनं राष्ट्राच्या पुढे येईल. अशा समानतेचं स्वप्न पाहणारा दृष्टा नेता, दुष्ट नेता नव्हे. दुष्ट नेते तर आता खूप आहेत, गेल्या 10 वर्षात खूप झालेत, आहेत सुद्धा आता, की जे राज्याचं वाटोळं करतायत, देशाचं वाटोळं करतायत, भावी पिढीचं वाटोळं करतायत, समानतेचं वाटोळं करतायत, देशातल्या लोकशाहीनं निर्माण केलेल्या संस्थांचं वाटोळं करतायत. पण त्यात सुद्धा एक आशेचं किरण आहे. त्यात सुद्धा आशा वाटते. या देशातल्या विवेकवादी माणसाला आशा वाटते. थोडं बहुत वरच्या भागामध्ये बुद्धी नावाची चीज असलेल्या लोकांना आशा वाटते, राहुल आहेत, या देशाचं भविष्यात काही भलं होईल. त्याचं कारण राहुल गांधी यांचा जो दृष्टी आहे, विचार आहे, हा सर्वांना कवेत घेऊन चालणारा विचार आहे, सर्वात मिसळणारा आहे, सर्वासाठीचा विचार आहे. राहुल गांधी हे व्यक्ती नाहीच आहे. राहुल गांधी एक विचार आहे. राहुल गांधी भविष्यामध्ये एक दार्शनिक म्हणून पुढे येईल, इतकं चिंतन राहुल गांधी करतायत. पण त्याची भाषणं ऐकण्याची, ऐकल्यानंतर समजून घेण्याची, समजल्यानंतर आचरणात आणायची आपल्यात कुवत असावी लागते. दुर्दैवाने ती नाही. जगभरामधल्या युनिव्हर्सिटीमध्ये राहुल गांधीला व्याख्यानांसाठी बोलवलं जातं, चर्चेसाठी बोलवलं जातं, विविध प्रश्न त्यांना विचारले जातात, विविध प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडून घेतली जातात. बाकी लोकांना बोलवलं जातं का सध्याच्या राज्यकर्त्यांना? आणि समजा यांना कधी बोलवलंच तर हे तिथं प्रश्न विचारणाऱ्या किंवा तिथल्या लोकांना सुद्धा मनुस्मृतीमध्ये घेऊन जातील माघारी 2000 वर्ष. यांची ही विचारश्रेणी आहे. म्हणून महाराष्ट्रामध्ये चाललेली ही जी आंदोलन आहेत, भारतीय जनता पार्टी आज करते, या आंदोलनाचा लोक निषेध करतायत. काय तरी फालतूपणा चाललाय असं म्हणतायत, थोपतायत या आंदोलनावर, की या आंदोलनाला दिशा नाही, किंवा या आंदोलनाच्या ज्यासाठी हे आंदोलन करतायत ती घटनाच घडली नाही. राहुल गांधी आरक्षण संपवलं पाहिजे असं म्हणलेच नाहीत. अरे जो नेता आपल्या जाहीरनाम्यामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये आरक्षणाची मर्यादा 50% अधिक वाढली पाहिजे म्हणतो, देशातल्या तमाम जाहीर सभेमधून सगळ्यांना सांगतो की माझं सरकार आलं तर मी आरक्षणाची 50% मर्यादा वाढवून अधिक करणार आहे, आणि आणखीन विविध लोकांना किंवा आरक्षणाची ज्यांना गरज आहे अशा लोकांना त्यामध्ये समाविष्ट करणार आहे. तो नेता म्हणतो आरक्षण संपवायचं म्हणून. किती मूर्खाच्या अंदरमनामध्ये उड्या मारणार आहात रे, किती, आणि कोणाला मूर्ख बनवताय, किती दिवस मूर्ख बनवणार आहात. तुमची प्रत्येक चाल, प्रत्येक गोष्ट लोकांना मूर्ख बनवण्याची.
महाराष्ट्रामध्ये निवडणूक आहे आता 2 महिन्यामध्ये, लागले आंदोलन करायला. त्यांना वाटलं महाराष्ट्रातल्या आरक्षण मिळालेल्या समूहाला राहुल गांधीच्या विरोधामध्ये उभं करावं. अजिबात नाही उभं राहणार. ज्यांना आरक्षण मिळालंय किंवा जे आरक्षण कॅटेगरीमध्ये आहेत ते शहाणे आहेत, त्यांना अक्कल आहे, त्यांना बुद्धी आहे, ते विवेकवादी आहेत, ते विचारवादी आहेत. राहुल गांधीच्या भाषणाचा अर्थ यांना कळतो. तुम्हाला आरक्षणाचा कळबळा, संघापासूनची तुमची निर्मितीच आरक्षण विरोधी आहे. समानता हा तुमचा धागाच नाही. भारतीय जनता पार्टीवाल्यांचा तुमचा धागा मनुस्मृतीशी जुळलेला आहे. हे लोकांना माहित नाही, देशातल्या किंवा राज्यातल्या लोकांना हे माहित नाही. सगळ्यांना तुमचे खायचे दात माहिती आहेत, तुमचे दाखवायचे दात माहिती आहेत, तुमच्या विचाराची कुवत माहिती आहे. तुम्ही विचारा, तुम्ही तुमच्या मूर्खाच्या नंदनवनामध्ये तुमचे 34 नापास मोर लांडूर घेऊन कितीही नृत्य केलं, लोकांना कळतं की भारतीय जनता पार्टी ही पसवी पार्टी आहे, लबाड पार्टी आहे, लोकांच्या डोळ्यामध्ये दिशाभूल करणारी, धूळ फेकणारी पार्टी आहे. आज राज्यात प्रश्न काय होता? राज्यात प्रश्न होता की निर्माण झालेला प्रश्नाचा हा आहे की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या सोयाबीनला, आज सोयाबीन हातात येते शेतकऱ्यांचं आणि या सोयाबीनला भाव नाही. 8,000 10,000 रुपयाचा भाव आज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना हवा आहे. त्याकडे तुमचं लक्ष नाही. किंवा दुसरे प्रश्न निर्माण होऊ नयेत, दुसऱ्या प्रश्नांची चर्चा महाराष्ट्रामध्ये घडू नये यासाठी स्वतःच तुम्ही मुद्दे घेऊन आंदोलन करत फिरताय, रस्त्यावर उतरताय आणि राहुल गांधींचा निषेध करताय. काय झालं कापसाच्या भावाचं? काय झालं सोयाबीनच्या भावाचं? काय झालं शेतकऱ्यांच्या गेल्या 2 वर्षामध्ये अडकून पडलेल्या पीक विम्याचं? तुम्ही आता निवडणूक घेताय ना, तुम्हाला महाराष्ट्रातला शेतकरी जाब विचारणार आहे, तुम्हाला महाराष्ट्रातला तरुण जाब विचारणार आहे, तुम्हाला महाराष्ट्रातल्या महिला भगिनी सुद्धा जाब विचारणार आहेत. पाहत रहा. एक लाडकी बहिणा योजना घेऊन महाराष्ट्रभर तुम्ही किती ओरडत फिरणार आहात? त्याशिवाय तुमच्याकडे दुसरं काय आहे? अजिबात नाही. हे पूर्ण महाराष्ट्राला कळलंय. सर्वेनं तुमची झोप उडाली आहे. भारतीय जनता पार्टी तर सळो की पळो झाली आहे. भारतीय जनता पार्टीचा आकडा 60च्या पुढे सरकत नाही, कितीही आरडाओरड केली तरी. आणि महायुती महाराष्ट्रामध्ये सत्तेवर येण्याची शक्यता 0.5% सुद्धा नाही. त्यामुळे जे सामाजिक स्वास्थ्य आहे महाराष्ट्राचं, हे स्वास्थ्य तुम्ही बिघडवू नका. महाराष्ट्राची जी वैचारिक पातळी आणि दर्जा आहे त्याला तुम्ही खालावण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्यामध्ये हिम्मत असेल तर राहुल गांधीला महाराष्ट्रामध्ये एका भव्य व्यासपीठावर बसवा आणि तुमच्या देशातल्या सर्वश्रेष्ठ जो कोणी तुम्ही नेता समजता त्यालाही बसवा आणि होऊन जाऊ देत प्रश्न उत्तरे, होऊन जाऊ देत दूध का दूध आणि पाणी का पाणी. देशाचं विजन कसं असावं, देश कसा असावा, देशातल्या लोकांच्या संदर्भामध्ये नेत्यांची काय कल्पना असावी हे जाहीरपणे लोकांच्या समोर येऊ द्या आणि तिथे मतदान घ्या. त्या दिवशी तुमचा नेता डिपॉझिट गमून पराभूत झालेला तुम्हाला पाहायला मिळेल. तर त्याच्याकडे विजन नाही. तुम्हाला देशामध्ये असे युनिव्हर्सिटीमध्ये विचारपीठ हा तुमचा भागच नाही. कोणी बोलवत सुद्धा नाही. राहुलला देशात बोलवतात तर प्रत्येक वेळी जेव्हा राहुल परदेशामध्ये जातात तेव्हा तुमच्या पोटात आग पडलेली असते. आणि तुम्ही जेव्हा परदेशामध्ये जाताय आणि पार काँग्रेसच्या 70 वर्षाच्या कारकिर्दीची वाट लावून येत आहे, त्यावर काय वाटत नाही का? काँग्रेसने असं केलं, काँग्रेसने तसं केलं, आम्ही आता असं करतोय. त्यावेळेला तुम्ही फार हित करता हा देशाचं. देशद्रोही भाष्य केलं राहुल गांधींनी. लाजा कशा वाटत नाहीत? आपण काय बोलतो, काय आपलं काय विधान आहेत, सातत्याने देशविरोधी भाष्य. देशविरोधी आहे. या देशातलं आरक्षण समानतेच्या पातळीवर आल्यानंतर
संपवलं जाऊ शकतं. कधी? समानतेच्या पातळीवर देशातली प्रत्येक जात धर्म पंथ आल्यानंतर सर्व जाती धर्माचा सामाजिक शैक्षणिक राजकीय आणि आर्थिक विकास समानतेच्या पातळीवर झाल्यानंतर कळतं का? आणि हे जर कळत नसेल ना तर मूर्खाच्या नंदनवनामध्ये नाचणाऱ्या चौथी नापास भांडवळानो पहिल्यांदा अभ्यास करा आणि नंतर राहुल गांधींच्या भाषणावर किंवा मुलाखतीवर चर्चा करण्यासाठी घराबाहेर पडा. आज इतकंच. अशाच महत्वाच्या गोष्टीवर रोकटोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.